राधिका गुरुनाथ सुभेदार. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाच्या घरी आलो आहे शो टाईममध्ये. अहो वेगळं काय सांगायची गरज आहे. सुभेदारांचं घर म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको. अहो आता राधिका घरात नाही आहे म्हणून तर गुरुनाथ सुभेदारांचे खूप हाल होत आहेत म्हणे. तरी ते सांभाळून घेतात सगळं काही. तेच आपल्याला बघायचं आहे नेमकं होतंय काय. आज ते आपल्याला खूप वेगळ्या भूमिकेत भेटणार आहे. चला तर बघ. तर आपल्याला भेटणार आहे शेफ गुरुनाथ सुभेदार. सध्या ते हैराण आहेत, परेशान आहेत, पण करतायत आणि निभावून नेत आहेत. वेळ मारून नेतात आणि ती कशी मारून नेतात. चला बघा. नाही तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. बघा तुम्ही कुटुंब रंगलंय स्वयंपाकात असंच म्हणायला हवं. मजबुरी का नाम गुरुनाथ सुभेदार असं झालंय सध्या आमचं. हा म्हणजे आमची बायको सध्या म्हणजे आमच्याच घोडचुकीमुळे तिला बाहेर काढलंय घराच्या. आणि ज्या गोष्टींना आम्ही सारखं ही बायकी कामं आहेत, स्वयंपाकातली कामं, दूध तापवणं, चहा करणं, स्वयंपाक करणं, असं जे हिडीस पिडीस केलंय कायम, तर ती सगळीच कामं या मॅडम पायी सगळी अंगावर पडलीत आमच्या. म्हणून मग आज आता करतोय काहीतरी पास्ता बिस्ता बनवतोय जरा त्यातल्या त्यात सोपं असं. शनायाची रिएक्शन काय मशी असते नाही ते काय कशी असते ती असं काहीतरी असते ना कशी. आणि काम आवडत नाही शनायाला. कोणतीच कामं आवडत नाही शनायाला. शनायाला ना कपडे धुणं आवडतं, ना भांडी घासणं आवडतं, जेवण तर बनवायला अजिबातच नाही, नाश्ता त्याहून नाही. सगळी कामं नाही. सॉरी मला नाही जमणार. गॅरी काय यार माझा ड्रेस खराब झाला. गॅरी मला शॉपिंगला जायचंय. मी नाही घालणार ड्रेस परत. हा शॉपिंग शनाया आता इथे काय चाललंय तुझं? काय चाललंय शॉपिंगचं? ए तू ओरडू नकोस. हा तुला जर जमत नाही तर जबाबदारी घेतेच कशाला? मला ऑफिसला उशीर होतो. शेफ गुरुनाथ सुभेदार आज काय बनवतात मित्रांनो? टिप्स लिहून घ्या. बघा विचारा. काही नाही, सोपं आहे. इन्स्टंट पास्ताचं एक पाकिट विकत आणायचं दुकानातून तुम्हाला जर येत नसेल तर. आणि मॅगी किंवा एखादे इन्स्टंट नूडल्स जसे आपण बनवतो तसं सिम्पल बनवायचं. हे बघा उकळत्या पाण्यामध्ये साधारण 1.5 कप एक ट्राय कलर पास्ता आहे. त्याचंच आपल्याकडे एक सॉस मेकर सुद्धा पास्ता सॉस मेकर रेडी आहे. टाकलं पास्ता व्हायला काही लागत नाही. थोड्या वेळात जमते. सिंपल. हे बघ म्हणजे पॅन मध्ये सोडून बाहेर जे सांडतात त्यांना काहीच जमत नाही असं समजावं. म्हणजे ती पुढची लेवल आहे, अशक्य लेवल आहे ती. आपल्याला तेवढं तरी जमतंय म्हणजे बरोबर ज्या भांड्यात करतोय त्या भांड्यात. ठीक आहे, नुसतंच आपलं मॅगी बनवल्यासारखं तो ते नूडल्स टाकतोय, त्याच्यामध्ये मसाला टाकतोय, तेवढ्यातही तो काहीतरी शोधतोय की मी कसं व्यवस्थित करतोय आणि सांडत नाहीये. तसं नाही. कसं आहे मी या सगळ्या स्टेजेस मधून गेलो. असं बॅचलर म्हणून राहताना आपण एक एक एक्सपेरिमेंट करून बघत असतो. तसं मी पण अनेक एक्सपेरिमेंट करून पाहिलेत आणि शेवटी मग जरा एक एक लेवल आपली वाढते ना थोडी थोडी एक्सपर्टीजची. तसं करत करत आता जर मला स्वयंपाकात इंटरेस्ट आहे म्हणजे खऱ्या आयुष्यात अभिजित म्हणून. आणि मग बारीक बारीक पदार्थ मी करून बघतो, जरा एक्सपेरिमेंट्स करतो. सो आता बेसिक गोष्टींमध्ये घोळ होत नाही. त्यामुळे आय कॅन बी अ व्हेरी गुड हेल्प इन द किचन. समजा तू छान स्वयंपाक करतोयस, तुला जमतं तर भाज्या चिरून देणे, काहीतरी सोलून देणे, किसून देणे, शिजतंय की नाही वाफ आणणे, अशी सगळी बेसिक मदतीची कामं मी करू शकतो नक्की. नाही तेवढंच नाही, बेसिक सुद्धा तो व्यवस्थित पोट भरू शकतो किंवा खाऊ घालू शकतो एखाद्याला. बिकॉज माझं सध्या असंच चाललंय. माझं नवीन एक डाएट चालू झाल्यामुळे मला अंड खूप खायला सांगितलंय. सो मला कधी बॉइल्ड एग खायचं असेल, कधी ऑमलेट खायचं असेल तर मी एक याला फोन करते, आभ्या मी येते घरी प्लीज ऑमलेट करून ठेव. आणि तो खूप छान करतो एकदम व्यवस्थित. आणि तेवढंच नाही, तो सर्व पण करून देणार व्यवस्थित. आणि त्यातही 100 वेळा विचारेल आवडलं नाही आवडलं, कसं आहे, अजून काही देऊ काही नाही. ही इज व्हेरी शिवलरस इन दॅट मॅटर. मला बेसिकली खायला आणि खाऊ घालायला खूप आवडतं. तेवढं स्वयंपाकाचं अजून गणित इतकं जमत नाहीये. पण तरी काही काही बेसिक पदार्थ म्हणजे आता घरगुती आपला देशी पिझ्झा असतो ना, घरगुती आणि देशी पिझ्झा. देशी पिझ्झा म्हणजे खरा पिझ्झा जो जसं देशी चायनीज असतं की आपल्या इकडे त्याला एक वेगळीच चव, आपण एक तिखट झटका दिलेला असतो. खरं चायनीज तुम्ही जर खायला गेलं तर तुम्हाला कदाचित खाणं पण जमणार नाही. तसं जसं आपण त्याला आपल्या इथे इंडियनाइज करून घेतलंय तसं इटालियन पिझ्झाला सुद्धा आपण त्याच्यात भाज्या टाक, कॅप्सिकम टाक, असं वाटेल ते टाकून त्याला आपण असं सगळं. त्यामुळे काय करायचं, पिझ्झा बेस आणायचा, त्याच्यावर पिझ्झा सॉस रेडी मिळतो, मोझोरेला म्हणून जे चीज असतं ते मिळतं, भाज्या टाकायच्या. टिप्स लिहून घ्या. सिम्पल आहे. पिझ्झा बेस आणायचा, त्याला छान बटर लावायचा, त्याच्यावर पिझ्झा सॉस लावायचा, त्याच्यावर मोझोरेला चीज किंवा भाज्या या बारीक चिरून तुम्हाला जशा हव्या आहेत त्या पद्धतीने त्याच्यावर पसरवायच्या. अर्थात या प्रयोगांमध्ये काही धोके संभवतात.
कधी कधी हा पदार्थ फसवू शकतो, खालून जळू शकतो, त्याची चव बदलू शकते, सांडलवंड होऊ शकते. हे सगळं गृहीत धरायचं आणि प्रयोग करत राहायचे. बरं, असं शेवटी करत- सगळे इन्ग्रेडियंट्स तू इटालियनच सांगितले. म्हणजे तू जर का सांगितलंस तर पिझ्झा बेस आणा, त्याच्यावर केचप लावा, मग त्याच्यावर कांदा लसूण मसाला घाला, मग पनीर ही पुढची स्टेज झाली. मी तुम्हाला बेसिक सांगतो. याच्यावर पावभाजी मसाल्यापासून चाट मसाल्यापासून तुम्ही वाटेल ते टाका. शेवटी तुमची जशी चव आहे, जसं आपण एखादी कृती सांगताना नमक स्वादानुसार असं जे म्हणतो, तुमच्या चवीनुसार मीठ टाका, तसं तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. असा पिझ्झा आहे किंवा साधारण ओपन सँडविच सारखा एक प्रकार असतो ज्याला ब्रुशेटा म्हणतात. सो तो ब्रुशेटा म्हणून एक प्रकार आहे, तो पण मी घरी करतो. असे बारीक बारीक प्रकार करत असतोच. काय आता शेवटी याच्यामध्ये कार्यक्रमातली प्लेट चेतावणी की ही आमच्या पाहुण्यांची मतं आहे. या मतांशी आम्ही सहमत असू असं नाही आहे. त्याच्यामुळे हा जर पदार्थ तुम्ही घरात बनवणार असाल काय रसिका, तर तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या आणि तुमच्या जबाबदारीवर बनवा. कारण त्यानंतर खाल्ल्यानंतर जे काही चेहऱ्यावरती तुमचे एक्सप्रेशन असतील ती सगळी तुमची जबाबदारी असेल. जबाबदार नाही. अजिबात नाही. शेफ गुरुनाथ सुभेदार यांनी भलेही तुम्हाला सल्ला दिला असेल, तुमच्या जबाबदारीवर. ते बघा ते तयार होत आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे मी काय तुम्ही काय सगळ्यांसाठीच एक सगळ्यात मोठा टास्क असतो हे सगळं जेवण बनवताना, स्वयंपाक करत असताना. तो माझ्या घरी जरी होत असल्यानंतर मी त्यात थांबत नाही. मोठे हाल होतात. त्यामुळे तुमचं तुम्हीच बघा असंच ते. म्हणून मी आता शनाईच्या हातात दाबवून देणार आहे. प्लीज मी बाहेर पडतो. अरे थांब विशाल, तू जरा. नाही नाही अरे माऊली, तुम्ही जबाबदार आहात. अरे काहीच नाही होणार. पण अच्छा जानी, कांदा काटने के लिए कुछ जरूरी चीजें, ये खेलने की चीज नहीं है. म्हणून जरा गॉगल बिगल घालून रेडी व्हा. पण हा शेवटी कांदा आहे, तो रडवतो सगळ्यांना. हा. बरं, कांदा कापताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक तर रडू येईल आणि दुसरं रडू येणारच. तुम्ही काही करा, काही होणार नाही. पण हा एक आमच्या मालिकेत आम्ही दाखवलेला उपाय, बघू त्याने काही फरक पडतो का. हा कांदा चिरतो मी. लेट्स सी. जमतंय. हे सगळे एक्सपर्टच्या ॲडवाईसनेच करण्यासारखे उद्योग आहेत. घरी अचानक एके दिवशी बायकोला इम्प्रेस करण्यासाठी जर कांदा कापायला जाल, कांदा चिरायला जाल, तर धोका तुम्हाला संभवू शकतो. सो जरा बेताना, कृपया ये स्टंट अपने घर पे ना करे. आणि बायकोला इम्प्रेस करायला हे तू किती वर्ष करतोयस? नाही का, खूप प्रॅक्टिस झाल्यासारखी दिसते त्याची. व्यवस्थित चिरतोय कारण तो. किती वर्ष? आता काय, लग्नाला माझ्या 3 वर्ष झाली आहेत, त्यामुळे जरा त्यातल्या त्यात जरा हे बघा. मुलींनो ऐका, लग्नाला 3 वर्ष झाली आहे. अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे. असं म्हणू नकोस. कारण काय आहे, सध्या आपल्या मालिकेतून अनेक जणांना आपल्याला रागाचे संदेश सगळेजण पाठवत आहेत. कारण तुमच्यामुळे आमच्या बायकांना काहीतरी संशय येतात आणि वगैरे. त्याच्यात मी कांदा बिंदा कापून बायकोला इम्प्रेस करतो म्हटल्यानंतर ते तर इथे येऊन मारतील मला की कशाला त्यांना उगीच सांगतो काहीतरी वगैरे. सो असा हा कांदा चिरणे. गॉगल घातल्यामुळे अजिबात अश्रू नाही येत. तुम्ही बघा. वा वा वा, पण खूपच छान चिरलाय रे. खरंच चांगला चिरलायस तू. थँक्यू. सवय बाकी काही नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करत राहा. कांदा काय तुम्ही वाटेल त्या भाज्या छान चिरू शकाल. कांदा त्यातल्या त्यात जरा ट्रिकी असतो, त्यामुळे सुरुवात करावी. आणि अश्रूंशिवाय त्या कांद्यातला गोडवा नाही बेटा. बापरे बापरे, हा जरा जास्तच एक्सपर्ट झालाय आता. माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको. इकडे आपला पास्ता रेडी आहे. वा वा, बघू. नाईस. दिसतोय तरी चांगला. पहिला बकरा कोण निवडणार आहेस तू? तूच. मी येस. मी कशाला? मी नको ना. म्हणजे हे बघ ना, मॅचिंग आहे. मला जर का यानंतर काही झालं तर सगळा आळ या मुलावर घ्या. नाही, छान झालेला आहे. ट्राय कलर पास्ता आहे. याच्यामध्ये कॉर्न आहे आणि छान चीजी सॉस आहे बघ, मस्त वाफाळता. खूप गरम आहे. थोडा छोटा घास दे मग please. अबुधाबी आणि तूही काहीच मार होणार म्हणतो. नाही. अबुधाबी काय? हळू. नाही थांब ना, गार होते. हो ना. थोडी टेस्ट लागली. चांगला आलाय. शिजलाय ना? शिजलाय. वा, सुटा. चला आता आमच्या सेटवर बाकी पण आमचे मित्रमैत्रिणी आहेत. चांगला नसता झाला तर सूड उगवायला म्हणून त्यांच्याकडे गेलो असतो, पण आता चांगला झालं तर आनंदाने त्यांना वाटायला नाही. चला आता हा पास्ता सगळ्यांना आमच्या क्रू मेंबर्सला, ओके, सगळ्यांना इकडे एका जागी जमवलंय. पहिलं कोण आहे टार्गेट तुझं? नाही, कुणी पळून जायला नको म्हणून सगळ्यांना एका जागी. आमचे
सध्या डिरेक्टर म्हणून जे धुरा सांभाळतायत आशुतोष बाविस्कर सर, एक आमच्या हातून मी पास्ता यात माझा काही हात नाही. तुझं पोट बिघडलं तर मला बोलू नकोस. नाही नाही असं हा. नाही. बघा दिसायला तर छान आहे की नाही. कोणी बनवलंय म्हणजे अभिनय बनवलं, हो त्याच्यावरून जज हो करा. नाही आता त्याला विश्वास बसला नाही का. कमाल, बढिया, एक नंबर. कसं आहे सर तुम्ही सांगा कसं आहे. बढिया बढिया. एकदम बढिया. खरंच बढिया. आपण एक मला असं वाटतं समाजामध्ये चुकीचा संदेश देतोय की बहुधा राधिका नाही तरी माझं भागतंय सगळंच. असं इतकं चांगलं स्वयंपाक बनवायला लागलो पुढचा काही ट्रॅक राहणार नाही. नाही हे हा पास्ता अभिजित खांडकेकरनी बनवलाय, हा गुरुनाथ सुभेदारनी बनवलेला नाही. सो हा आहे अजून. आमचे सागर assistant director. आमचे धष्टपुष्ट असिस्टंट डिरेक्टर. प्रतिक्रिया प्लीज. कमाल, खरंच मस्त म्हणून. कोणीतरी मला नाही आवडत आहे यार. कोणीतरी सगळे. लेखा युअर ऑन माय साइड. कमन. हिला माझं विशेष कौतुक असणार आहे. छान वागवतो तिला. गुडविल दिलंय त्यांनी आता. काय म्हणजे बोल चल. बिचारी खूप छान छान करून आणते. बाय द वे तिची आई नागपुरी पदार्थ खूप छान बनवते. आजच तिने पुडाची वडी आणली, जे मालिकेमध्ये आम्ही बऱ्याचदा दाखवत असतो. हा इटालियन पास्ता कसं वाटतोय तुला सांग जरा. इन्स्टंट आहे, गुड आहे, नमनमिया. इन्स्टंट बोलायची काय गरज आहे, छान आहे म्हण ना फक्त. तिला कळलं की तो इन्स्टंट आहे. हेमंत प्लीज इकडे. हेमंत आमच्या सगळ्या प्रोडक्शनची धुरा त्यांच्यावर असते. मी काही फार आमचे बोलणार नाही. सगळ्या क्रूला खाणं पिणं सगळं आहे की नाही व्यवस्थित ते बघत असतात. आज त्यांना मी खाऊ घालतोय, जरा बघूया. आवडलं नाही तर पेमेंट देऊ नका. नाही, अजून एक गंमत म्हणजे असं असतं की आमच्याकडे काही मिठाई आणली, खूप काहीतरी सेलिब्रेशनचा मौका असला तर अशा वेळेला सगळेजण मिळून आम्ही हेमंतला फार प्रेमानं मिठाई खाऊ घालतो, कारण त्याला गोड पदार्थ खूप आवडतात. तर आज हा पास्ता आवडतोय का बघूया. सगळ्यांना अंडर प्रेशर ठेवलंय बघा ना यांनी. हा बघा माझ्यासाठी हा जनसमुदाय इथे उमटलाय. एव्हरी सिंगल पर्सन इज अंडर प्रेशर ऑफ अभिजित खांडकेकर. कोणीही म्हणत नाही की नाही आवडला, सगळे आवडला. प्रत्येकाला माझ्या आजच्या या पास्त्याची चव हवी आहे. सगळे बघा इथे आसुसलेल्या नजरांनी आहेत. मित्रांनो, मी तुमच्यासाठी पास्ता बनवणार, अजून किलोने पास्ता बनवणार. रोज नाश्त्यामध्ये किलो पास्ता असेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. प्लीज मला या निवडणुकीत तुम्ही विजयी करा. विशाल, आता तूच राहिलास. हो प्लीज हॅव. भेटू पुन्हा. अरे खरंच चांगला बनवलं. शेफ अभिजित खांडकेकर यांचं एक वेगळं स्वरूप, वेगळं रूप शेफ म्हणून आपल्याला इथं भेटलेलं आहे. पण या युनिटमध्ये ना, म्हणजे या दोघांबरोबर पडद्याच्या मागे असणारे पण बरेचसे कलाकार आहेत. मला अशी खबर लागलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अवधी आहे हेमंत. या सगळ्यांचा सर्वेसर्वा कुठे आहे तो? हां, हेमंत. तर ज्यावेळेस ब्रेक होतो ना, तो ब्रेक गाजतो आणि तो हेमंतमुळे गाजतो. हेमंतचा दांडगा अनुभव आहे प्रोडक्शनच्या बाबतीत. खूप सिरियल्स हेमंतने त्या एक लीड पर्सन म्हणून त्या पुढे नेलेल्या, तो अग्रेसर राहिलेला आहे कायम. पण ब्रेक झाला का तिथे तो मात्र त्या टीममधला अगदी छोट्यात छोटा माणूस होऊन सगळ्यांचं मनोरंजन करतो. तर आज खाणं तर झालेलं आहे, म्हणजे आपण म्हणतो ना भोजन झालंय पण भजन, पण हे भजन फार वेगळं असतं. सर ते काय असतं भाऊ, आम्हाला जरा एखादं झलक काहीतरी कळलं आम्हाला. कमाल चला हा उंदीर मामा आयलो आणि खाटिके माटी किल्लो. उंदीर मामा आयलो आणि खाटिके माटी किल्लो. च्या माधवरीच्यान पिल्यांत काय एक कसा कायलो. च्या माधवरीच्यान पिल्यांत काय एक कसा कायलो. या मयया या मयया या मयया या मयया या मयया यो या मयया यो या मयया यो या मयया. मर मुंबई में जैसे जमी पर है सितारे. मर मुंबई में जैसे जमी पर है सितारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दुसारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दुसारे. मका सांगन नको तू मका सांगन नको. तू गोवाची छेडवी मका असा बनू नको. उंदीर मामा आयलो आणि खाडी माटी केलो. उंदीर मामा आयलो
आणि खाटिक माटिकलो च्या माधवरीच्या पिल्यांत काय एक कसा खायलो च्या माधवरीच्या पिल्यांत काय एक कसा खायलो या माया यो 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 आंखों के पन्नों पे मैंने लिखा था 100 दफा लफ्जों में जो इश्क था हुआ ना होठों से बया खुद से नाराज हूँ क्यों बेआवाज हूँ मैंने तो जान दी है ये दुआ मैं हूँ हीरो तेरा गुरु है हीरो तेरा सागरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपकी तबीयत खराब है तो आपको रेस्ट करना चाहिए. इतनी तकलीफ करके आप क्यों ऑफिस आ गए? तकलीफ काय काही नाही. वहिनी तुम्ही उभ्या का? या बसा बसा ना या. नाही बसा प्लीज बसा. श्रेय रघुला चहा आणायला सांग वहिनींसाठी. हो सांगतो. नाही भाऊजी चहा नको, प्लेटच आणा सगळ्यांसाठी. अहो हे घरीच विसरून गेले ना हा डबा. अनिताला आपण सगळेच मिस करतोय. अनिता तू बघणार आहेस हा एपिसोड. सगळे तुला खूप मिस करतात पण बघूयात जाता आता सर काय तुम्हाला मेसेज अनिताला. नाही काही नाही, आहेस माहेरी, निवांत राहा. बरं चाललंय माझं. हा म्हणजे बरं चाललंय माझं. दाते वी लव्ह यू. पण फक्त एक अनिताला तर म्हणजे ती जान आहे आमच्या सेटवरची. ती नसेल तर काही मजा नसते. आजच्या दिवशी नेमकी ती नाही आहे पण मी तुला रिक्वेस्ट करतो ती असेल तेव्हा परत ये. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना असंच सांगू इच्छिन की आता आमच्या मालिकेमध्ये जो काही ट्रॅक आम्ही दाखवतोय की याच्या घरी नसल्याने, गृहलक्ष्मी घरी नसल्याने याची कशी तारंबळ उडतीये. इट्स अ फॅक्ट. आपण कुणी पण घरी ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना ही गोष्ट लक्षात असेलच, किंवा घरी आई नसताना सुद्धा घराची काय हालत होते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा गमतीचा भाग जरी सोडला तरी तुमच्या बायकांवर खूप प्रेम करा, त्यांचा रिस्पेक्ट करा. अर्थात कुठल्याही स्त्रीचं प्रचंड आदर करा कारण त्यांच्याचमुळे आपण आहोत. त्यामुळे आज विशाल तू आमच्या सेटवर आला. आमच्या सगळ्या टीमकडून तुझे खूप मनापासून आभार. खूप 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 तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मित्रांनो जाता आता गणपती बाप्पा पहा फक्त IBN लोकमत. माझ्या नवऱ्याची बायको